मी माझ्या मान्यतेनुसार त्या गणेश भगवंताची पूजा केली, तर मान्यवरांना ते नाही पटलं, म्हणतात तुमच्या गणातून रे शब्द काढून टाका. शाहीर साहेब, जेव्हा मी पूजा केली माझ्या गणेश भगवंताची, मी काय म्हटलं तुम्हाला, या शेतकऱ्यावरती वेळ आहे परमेश्वरा, हे गणेश भगवंता तुला धाव घ्यायची वेळ आहे आणि म्हणून तू आज धाव घे रे परमेश्वरा. त्या द्रौपदीची जेव्हा साडी फाटली होती साहेब महाभारतामध्ये, हे कृष्णा धावणारे आता, हे कृष्णा धावणारे आता, हे विठ्ठला धावणारे आता, या भावनेने मी म्हटलं ऐकणारा तो परमेश्वर आहे, बरं काही हरकत नाही, तुम्ही म्हटलं ते मला मान्य आहे, त्याच्यात काही दोष नाही. शाहीर साहेबाला प्रश्न विचारला होता की म्हटलं अण्णाभाऊ साठे यांच्या कालावधीमध्ये 2 शाहीर झाले, ज्यांचा गण अण्णाभाऊ साठेने नाकारला आणि स्वतःचा गण सांगितला. अण्णाभाऊ साठेने त्यांचा गण नाकारला आणि स्वतःचा गण सांगितला, तर ते 2 शाहीर कोणते आणि अण्णाभाऊ साठेने जो गण सांगितला तो गण कोणता. तर शाहीर साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाचं 70% उत्तर बरोबर दिलं, 70% उत्तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं बरोबर दिलेलं आहे. म्हणजे कोणतं, जो तुम्ही गण सांगितला, प्रथम मायभूमी भूमीच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा आणि स्वरोनी गातो कवना. पण तुम्ही जे शाहीर सांगितले अमर शेख आणि गव्हाणकर लालबावटाचे, शाहीर साहेब ते कलापथक होतं लालबावटा. मी तुम्हाला म्हणलं त्यांच्या जोडीचे शाहीर होते, ऐका मी तुम्हाला त्याचे 2 शाहीर सांगतो, त्यांचा गण नाकारला आणि त्याचं मागचं कारण सांगतो, त्याचं मागचं कारण सांगतो. शाहीर साहेब ते 2 शाहीर होते, पठ्ठे बापूराव आणि बाळकृष्ण कुलकर्णी. शाहीर साहेब काहून नाकारला याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो, कारण ते ब्राह्मण वर्ण व्यवस्थेचे शाहीर होते आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी विचार व्यवस्था मानत नव्हते, विचार व्यवस्था मानत नव्हते, म्हणून त्यांचा गण नाकारला आणि हा गण जो तुम्ही सांगितला हा गण त्यांनी मान्य केला. मी याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मी खऱ्याला खरं म्हणीन ना खोट्याला खोटं म्हणीन, माझी हार नाही होणार याच्यामध्ये माझं समाधान होईल. समाधान कसं होईल, कारण की माझ्या अगोदरची तुमची ख्यातनाम शर्यत म्हणते, मला म्हणते तुम्ही चळवा नको, म्हणते चळवा नाही, तुम्ही म्हटलं की तुम्ही माझे वडील प्रमाण आहे, तुमच्या डोक्यावर मी ना चढीन, मी तुमच्या कडीवर बसीन, पण याची जाण ठेवणार मी तुमच्या खात्यावर चढणार. मला तिच्या तिथं ठेवायचं तुमचं काम आहे, कर्तव्य आहे. कारण या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे. आणि प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं दिला का मला वाटत आहे आता काहीतरी समाधान आहे. आणि म्हणून पुन्हा शाहीर साहेबांनी माझ्यावरती प्रश्नार्थक म्हणजे तिथं बोलता बोलता शाहीर साहेब बोलून गेले की म्हणे तुम्हाला अण्णाभाऊसाठीचा अभ्यास चांगला दिसते म्हणे, तर पण तुम्हाला माहित असं म्हणे की अण्णाभाऊचं नाव हे तुकाराम साठे होतं, तर त्याचं नाव अण्णा कसं पडलं, त्यांचं नाव अण्णा कसं पडलं. शाहीर साहेब मान्यवरजी, खरं असेल तर खरं म्हणायचं आणि खोटं असेल तर खोटं म्हणायचं. मला त्याचा राग द्वेष नाहीये, पण जे आहे ते सत्य जनतेसमोर मांडायचं आहे, जे आहे ते सत्य जनतेसमोर मांडायचं आहे. तर आता अण्णाभाऊचं नाव अण्णा कसं पडलं, अण्णाभाऊच्या कुटुंबामध्ये मान्यता होती शाहीर साहेब की मोठा मुलगा जर जन्माला आला तर त्याला अण्णा म्हणायचं. अण्णाभाऊच्या कुटुंबामध्ये मान्यता होती की मोठा मुलगा जर जन्माला आला तर त्याला अण्णा म्हणायचं. आणि याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला बापूराव गुरव नावाचा व्यक्ती ज्याने अण्णाभाऊ साठेवर पहिली PhD केली, बापूराव गुरव नावाचा व्यक्ती ज्याने अण्णाभाऊ साठेवर PhD केली, त्या व्यक्तीचं पुस्तक आहे शाहीर साहेब आणि त्याच्यातलं हे मत आहे. मी इकडली आकड पाकड लाकड कुठं राहत नाही, विथ प्रूफ बोलतो. आता तुमच्या व्यतिरिक्त ह्याच्यापाशी काय आहे, आता मला पण ऐकायला मजा येईल.
तुम्ही माझे गुरु समान आणि जर नाही जमान तर ब्रह्माजीला फोन लावला म्हणजे कुठं ब्रह्माजीला फोन लावला ब्रह्माजी कार्यक्रमात आहे कुठं त्याला फोन लावून आता तुम्ही कशासाठी आहे इथं ते नाही तर तुम्ही तुमचं कर्तव्य बनते आणि तुमच्या म्हणजे तुमच्या डोक्यावर माझी बंदूक आहे दिवसभर बिलकुल मला नाही तर तुम्हाला सांगायचं आहे मी कुठं आज धरणार नाही आणि कुठं जाणार नाही आणि जाण्याशिवाय राहणार नाही पण हा लक्षात ठेवता मग तर शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला हे भारत मध्ये संतांची भूमी आहे महापुरुषाची भूमी आहे असा एक संत झाला की ज्याच्या भजनावरती 1300 एकर जमीन मिळाली म्हणते शाहीर साहेब 1300 एकर नाही हो 1300 एकर नाही 11 दिवसामध्ये 11,000 एकर जमीन मिळवून दिली 11 दिवसामध्ये 11,000 एकर जमीन मिळवून दिली कोणा मिळवून दिली तुकडोजी महाराजांना मिळवून दिली कोणाने मिळवून दिली विनोबा भावेची भूदान चळवळ चालू होती त्या भूदान चळवळीला जमीन भेटत नव्हती तर तुकडोजी महाराज म्हणे आता मी चालवतो हा वारसा त्या भूदान चळवळीमध्ये समोर गेले आणि तो प्रण हाती घेतला आणि ते भूदान चळवळ तुकडोजी महाराजांनी समोर चालवली तेव्हा त्या भूदान चळवळीले 11,000 एकर जमीन 11 दिवसामध्ये मिळाली आता तुमचं म्हणणं असं आहे की एका व्यक्तीनं 1300 एकर जमीन दिली तुकडोजी महाराजांनी एक भजन दिलं त्याचेही समाधान करतो मी तुम्हाला तुकडोजी महाराजांची भूदान चळवळ गेली कोणाच्या गावामध्ये भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या गावामध्ये गेली आणि जेव्हा ते गेली तेव्हा तुकडोजी महाराजांना भजन सादर केलं कोणतं अब तो आके खोल बंदे अब तो आके खोल नीति गई दुनिया से सारी प्रीत हुई मतलब की प्यारी जिधर उधर झलबला कभी ना जाने मिले तो बोल बंदे अब तो आगे खोल अब तो आगे खोल तेव्हा राजेंद्र प्रसादांनी 1300 एकर जमीन दिली त्याच्यानंतर तुकडोजी महाराजांना कोणतं भजन म्हणलं जे तुम्ही म्हटलं मुझे प्यारा भारत देश मेरा शाहीर साहेब ते भजन त्यांच्या बहिणीला आवडलं त्यांची बहीण रुग्णशय्यावर होती आणि तिला एवढं आवडलं का तिनं तुकडोजी महाराजांचं भजन डबल राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करायला लावलं आणि त्याच राष्ट्रपती भवनामध्ये तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली त्याच्यानंतर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाव पडलं शाहीर साहेब जे खरं आहे त्याला खरं म्हणजा आणि जे खोटं आहे त्याला खोटं म्हणजा लक्ष ठेवा बिलकुल कसून काम झालं पाहिजे सुस्ती करायची नाही हे पाहायचं नाही का हे नवीन आहे का जुना आहे बा म्हणून बिलकुल चालवाशी ठेवायची मग ते काहीच निर्णय लागे शेवटपर्यंत उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे उज्ज्वल दीपाची जळलेली वाट तुझा आणि तुमचा आणि माझा सामना या गिरणापूर गावात आहे असं होते जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाळ भेटला का नाही हे तुमच्या निघते तुझ्या निघते आणि मग असं काम होऊन जाते मग काही हरकत नाही उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे तुमचा आणि माझा सामना किरणापूर गावात आहे सामन्याला नक्की मजा येईल फक्त आता हे सुरुवात आहे कारण कुबुद्धीच्या कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या शायरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञान विचार करा तेव्हा हे विज्ञानिकी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा बरा असं का म्हणतो किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला हर कोणाला जसली का नाही पण आमच्या सोबत तुम्ही आता आम्हाला समाधान आहे का नाही आज तर काहीतरी काटाची ठोसायची ज्ञानाची अविचाराची शायरी होईल म्हणून कारण तुमचे आदर्श आणि तुमची तशी शायरी ख्याती आहे तर मला म्हणते चढवा नको म्हणते शाहीर साहेब चढवणार नाही जी एवढे दिवस नाही मान तो मान राहील सन्मान तो सन्मान राहील आणि शेवटपर्यंत राहील पण मी तुमच्या कडीवर बसल्याशिवाय राहणार नाही हा कारण तुम्ही मला म्हटलं होतं मी जरी बापाचं कर्तव्य म्हणे तुम्ही माझ्या पोरा समान नाही बिलकुल तर ते कर्तव्य शेवटपर्यंत आता तुम्हाला घेऊन चालायचं मी तर चालतो बिलकुल आणि आता माझं दुय्यम गाणं काय म्हणते काय अरे चहला मुझे अब आएना अरे चहला मुझे अब आएना तेरे बिना जिया जाए ना
कोई मुझे तड़पाए ना, हर तेरे बिना जिया जाए ना, चैन मुझे अब आए ना, तेरे बिना जिया जाए ना। शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है, चक्कू छूने की बात नहीं, ये गुरु ज्ञान का झगड़ा है। शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है, चक्कू छूने की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है। सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है। आम्ही प्रयत्न करणार नाही, पण तुमच्या समोर जाणार नाही, पण तुमच्या बरोबर म्हणजे राहण्याची नक्की प्रयत्न करू शाहीर साहेब, मान्यवरजी, सन्मान्य राजांची देवगडे. आणि म्हणून याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अरे कंबर कसून घ्या आज जी, अरे कंबर कसून घ्या आज जी, आणि चळवू शाहीचे साजजी, कंबर कसून घ्या आज जी, चळवू शाहीचे साजजी. चलो